आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नंदुरबार शहर पोलिसांची गांजा व अवैध दारू विरोधात धडक कारवाई। 2,59,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त। नंदुरबार शहर पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात सुरू केलेल्या कारवाईला मोठं यश मिळालं असून कंजरवाडा परिसरात गांजा व अवैध दारू विक्री विरोधात धडक कारवाई करण्यात आली। या कारवाईत तब्बल 2,59,900 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी एका संशयिता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना कंजरवाडा परिसरात गांजा व अवैध दारूची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली। माहितीची खातर करून कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या। त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक भुवनेश मराठे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकानं कंजरवाडा परिसरात सापळा रचून कारवाई केली। या कारवाईत संशयित ईश्वर शिवधन गुमाने वयवर्ष 36 राहणार कंजरवाडा नंदुरबार याचा राहत्या घराची कायदेशीर झडती घेण्यात आली। झडती दरम्यान पोलिसांना 5 किलो सुखा गांजा, 82 लिटर गावठी हातभट्टीची दारू तसेच बिअरच्या बाटल्या असा एकूण 2,59,900 रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला। पोलिसांनी हा संपूर्ण मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 777/2026 अन्वये गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 मधील कलम 8(क)(20)(22) तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(e) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या कारवाईत पोलीस हवालदार जगदीश पाटील, प्रशांत पाटील, नरेंद्र चौधरी, जितेंद्र तोरवणे, राजेंद्र धनगर, गणेश नाईक तसेच पोलीस कर्मचारी ललित गवळी, रुपेश पगारे, राहुल राठोड, अमित भरवाड, राजेंद्र काटके, नरेंद्र पाडवी, आनंदा मराठे आणि महिला पोलीस कर्मचारी निंबाबाई वाघमोडे यांनी सहभाग घेतला। या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद कुमार गोसावी करत आहेत। अवैध धंद्यांची माहिती असल्यास पोलिसांना कळवा। नंदुरबार जिल्ह्याच्या हद्दीत गांजा, अंमली पदार्थ, गावठी हातभट्टीची दारू, अवैध मद्य विक्री तसेच इतर कोणतेही बेकायदेशीर धंदे सुरू असल्याची माहिती नागरिकांना असल्यास त्यांनी न घाबरता संबंधित पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले। माहिती देणाऱ्या नागरिकांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल असं पोलिसांनी स्पष्ट केलंय। झुंजार क्रांती न्यूजसाठी विजय परदेशी, नंदुरबार।